तुमची चंद्रा बिंद्रा आता राहू द्या, बोवाला चान्स द्या जोरात आहे का ना. हे आहेत थोरात, आम्ही बोवा जोरात. बरं आहे का नाही. सुंदर कार्यक्रम केलाय बोवाने आहे का नाही. मी मगाशी म्हटलं होतं, बोवाना बोललो तुम्ही ठिणगी टाकली आहे, तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्ही ठिणगी टाकलेली आहे. प्रधानजी 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 म्हणतो काय झालं महाराज. प्रधानजी काय झालंय. प्रधानजी म्हणतो बायको डिलिव्हरीला गेले. झाला की सांगतो पोरं काय का बोलतो. अरे बुवा नमन कर रे नमन कर. शक्ती तुला तुझं काम नाही. तुला सांगितलं तर बोवाला तुझ्या मुजरा कर मानाचा. त्याला बोलता येत नाही, बोला बोलता येतो बघितला ना. मग ही मावशी कशाला हवी. बोला बोलता येतो बघितला ना तुम्ही. मग ही मावशी हवी कशाला. मी हेच सांगतोय मगापासून. माझं सांगायचा उद्देश त्याला 4-5 वाऱ्या माझ्या जेवढ्या झाल्या. काय 50 नाही केला एवढा बोलतोय मी. लय केल्या लय. कुठल्या लय केल्यास सांग मला. इथं घे. हा खिडकीत बघ पैसा तुझी काढतो बघ तुझ्या सकट सगळ्यांची. हा टोपीवाल्या सकट. तुला काय वाटलं सचिन बुवा म्हणतात मला लक्षात ठेव. हमारा काटा आहे ना, हमारा काटा पाणी बी नाही मागतात. लक्षात ठेव. मुळाचा उद्धार करील तुझ्या. काय समजलं तुम्ही बुवा गुप्तालय लांब नाही आलेलं. आमच्या मागे जाऊ तुमच्या पुढं आम्ही तुम्हाला ओव्हरटेक करून जाणार खेडमध्ये आम्ही.
लक्षात ठेवा नाही पाहिजे दुसऱ्या बारीत करतो ओव्हरटेक. फक्त तुम्ही जे बोललाय त्याचं उत्तर देणार. जरा शांत बसा थोडा वेळ, फक्त एवढी विनंती आहे सगळ्यांना, आहे का नाही? जे बुवांचं तुम्ही ऐकलं 2 तास गाणं त्यांचा नमन तुम्हाला कीर्तन तुम्ही ऐकलं बुवांचा. प्रधानजी हो काय त्याला कशाला पाहिजे पण त्याला बोलता येतय ना, बघितलं ना तुम्ही? हेच सांगताय मी मगापासून. तू कशाला पाहिजेस बघ, नाही तर तुझ्यात दम आहे तर 8 गाडी तू गा. त्याला उभा बाजूला ठेव, बाहेर ठेव त्याला. तुझ्यात दम आहे तर नुसतं बोलाय कशाला आवाज तू घेतो बघा कशी ती. इसको कहते मजा. आता बघ बघ कसं बुवा म्हणतात ठिणगी टाकली, ठिणगी टाकली, ऐका ठिणगी टाकली याला तुझ्या फटके आणतो बघ कशी देता, मग तर बारी एक माझी. मजाच मजाच मजा कशी असते दुसऱ्या बारीची ती बघा. 15 मिनिटाची बारी आहे, खदलवून जाणार आहे फक्त बघा. कारण मला अजून 3 कार्यक्रम करायचे, यांच्यात करायला मी नाही आलो म्हणून म्हणतोय. अरे तुझी आणि माझी बारी हर दिवशी आहे म्हणतो ना, बाहेर झाल्या म्हणून तर अजून 1 तारखेला आहे. ठोका देतो बघा 1 तारखेला मुहूर्तवड्यात कसा तो दोघांसकट देईन बघा आणखी. पण आज ठोका घेऊन जावायचा घरात, आणि तुझ्या बारीचा ठेवणार आहे मी शिल्लक, तो मुहूर्तवड्यात काढीन बाजार तुझा सगळा बाहेर. म्हणून तुझी आणि माझी बारी हर दिवशी आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस आज हौशी आहे. म्हणून एवढ्या पावसातून थांबलेत बुवा, म्हणून एवढ्या पावसातून थांबले. तुझी आणि माझी बारी तू म्हणतोस हर दिवशी आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस आज हौशी आहे. अरे काकडीच्या वेलीवर लागतात आणि मोठी झाल्यावरती तवशी आहे. आणि हा बोल बच्चन करतोय तो आमच्यातलीच एक म्हातारी मावशी आहे. और चढ़ेंगे, अभी तो शुरुआत है, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. देखो पिक्चर. पिक्चर तुम्हाला दाखवून जाणार साखरप्यातला आज बुवाचा. काय म्हणतात बुवा, भैयाची भाषा म्हणतो वापरली. मला म्हणतो अरे बुवा, ए बुवा, त्याला सांग टोपीवाल्याला अरे हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. आणि हा म्हणतो सॅल्यूट करतो. मग तुझ्या घरावर काय इंग्रज गेला? सॅल्यूट करतो. मला म्हणतो हिंदी भैयाची भाषा आणि हा सॅल्यूट करतो लोकांना. मग तुझ्या घरावर कोण गेला? अरे इंग्रज जाऊन 150-200 वर्ष झाली आणि तू अजून ते सॅल्यूट करतोय. अरे सलाम कर, प्रणाम कर, मुजरा कर, काहीतरी एक कर. सॅल्यूट कसता उत्तर कसं असतं बघा. मी शब्द कटिंग करतो, शब्द निशब्द कटिंग करतो. आणि तुमचं हे काम नाही, अजून तुम्ही नमान करा, बस भारूट करा. तुमचं हे शक्ती तुरंत काम नाही. हो म्हटलंय मला देखेंगे अभी और पिक्चर बाकी आहे, पिक्चर और बाकी आहे. मोबाईल बंद होता का मला सगळं घेऊन जायचं. सकाळी गुरांशी गेलो, शाळेत गेलो, ऐकायचं सगळं. काय खतलवली ती मला माहिती आहे, मी बघितली सगळी खतलवलेली त्यांची खतलवून जाणार आहे तशी ती फक्त ऐकत जा. भुवानी म्हटले बघा तर सगळं बोलत नाही, ह्याला बोलता येत नाही म्हणतात है ना. टाळ्या व्हायला पाहिजेत. बुवा बोलला ना ह्याचा 2 शब्द टाळ्या बुवा मागून नाही भेटत, त्याला कमवायला लागतात. त्या कमवायला लागतात, त्याच्यासाठी आईचं झिजवावं लागतं. त्याला मागून नाही भेटत. टाळ्या द्या, भिकारेश त्याला मागून नाही. टोपीवाला तुम्हा ऐकतोय, तुम्हा बघत राहा फक्त आता. तू कशी बघत राहा फक्त आता. म्हणून म्हटलं बुवाला बोलायला येतय ना, मग त्याला बोलायला सांग, नाही तर तू 8 गाणी बोल, त्याला बोलायला देऊ नकोस. हे माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि माझ्या गवळी तुम्ही म्हटलंय बघा सुंदर, अगदी बुवांचा आवाज सुंदरच आहे. मी त्यांना बोलणारच नव्हतो, पण माझा तो मार्मिक तुम्हाला माहिती होता. बुवा हकला येतो किंवा वतारतो असा बोलताना तुम्हाला माहिती होता. मी बोललो होतो, हाच सांगतो येऊन, माझा बुवा असा करतो तसा करतो. अरे तुला माहितीये ना कसा करतो तो, तुला माहितीये ना कसा करतो तो. खदलवणारच हो, किती चिवड्या पावड्या हो देवा, मी खदलवणार. माझे पैसे मी घेऊन जाणार. नवरी मरो नवरा मरो, दक्षिणा तेवढीच आहे, काय फरक नाही. दक्षिणा तेवढीच आहे. माझं काम आहे ना, लोकांनी माझी बारी लक्षात ठेवली पाहिजे. हा टोपीवाला पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि मला पण लक्षात ठेवायला पाहिजे, आहे का नाही. मग कशी काढतोय ती बघा आता फक्त. आणि
हा सुंदर आलापी माझीच लावतो. ये मैंने कितने बरस दिया है, इसलिए मैं बोला क्योंकि मेरी मराठी जनता है इसलिए म्हणा. ये 8वीं में है, ये 7वीं में है, इसलिए बोले. यांना हीच भाषा कळते, यांना कसं हिंदी कळेल सगळ्यांना. साधी शेतकरी लोक आहेत माझी म्हणून असं बोललंय बुवा. ये 7वीं में है, 8वीं में है, तू कितवी में है बुवा तुला सांगतोय मी बघ. आणि गण माझा 5 वर्षापूर्वीचे माझ्या रेकॉर्डिंग काढून बघा. 5 वर्षापूर्वीच्या रेकॉर्डिंग काढून बघा. माझा गण आहे, मी लावलेला आहे रंगमंचावर, मुंबई सारख्या मोठ्या रंगमंचावर. माझाच गण मला गातो, माझी आलापी मला गातो. हमारी बिल्ली हमी क्यों में आओ. आलापी माझी लावतो. गणाचे शब्द सुद्धा माझे आहेत. शब्द ऐकून दाखवतो गण कसा आहे. बुवानी माझी स्तवनाची सुंदर कटिंग दिले. मात्र बुवा तुमचा अंतरा चुकलेला आहे. तो अंतरा कसा आहे मी तुम्हाला गाऊन दाखवलेला आहे ना. मी अंतरा तुम्हाला गाऊन दाखवला. आता तेवढा वेळ नाही. बुवानी कट दिला माझ्या गाण्याचा. काय म्हणतात बघा. थांबा रे तुम्ही आता अजिबात. जरा बसा 2 मिनिटं खाली. 2 मिनिटं बसा. तुम्हाला जरा टाइम प्लीज आहे. आता बुवाची घेतो बरोबर. ऊपर लागेल थोडं 1 नोट बुआ को दिखाएंगे आवाज. तुमच्यापेक्षा 1 नोट वरती गाणार. श्री गणा कायम केला गुन्हा रे बुआ तुझ्या पानाला लावतो मी आता चुनारे. अरे स्वतः कवी आहे मी. काही मोठेपणा नाही करायला आलो इथे. म्हणून तुझ्या माझं गण आहे मी गायला रंगमंचावर मुंबईच्या. श्री गणा अरे येशील कधी पाहुणारे. ऐका त्या घाणीकडे जोडीला गायला माझे शब्द. हा श्री गणा तू येशील कधी पाहुणारे. तुलाही करतो मी आराधना रे. तुलाही करतो मी आराधना रे. हो तुलाही सरता सरतील श्रावण धारा तुझ्या आगमन. माझा शब्द पण बदलला नाही बुवा. सेम येतात खाली. लाज वाटत जर लाज. पुऱ्याची गायकी करताय आणि शक्तीवाल्या बुवाची गाणी गाताय. टोपीवाल्या तुझा काढतो बघ कसा तो. इसको कहते सचिन. गवळी देऊन म्हणतात बघा. गवळी म्हणतात काय म्हटले तो काना कधी बोबडा. अरे काय म्हटलं बोलताना बोबडा चुकल तो बोबड्याला म्हटलं. बोलताना कानाला नाही म्हटलं मी. तो ऐकलास काय तुझ्या काना हुंदीर पुतला. नंदाचा काना हाय दीडशाना. अरे पेंद्या गोंद्याची गाडी ढकल तो पण बोलताना बोबडा बोबड्या चुकल तो. कानाला नाही बोबडा म्हटलं मी. याला काय ऐकतो रे. काय ऐकतोस तू. म्हणून म्हटलं जरा नीट खिडकीत ये. हा टोपी काढ कानावरची केस काढ. ऐक काय बोलतोय ते आता फक्त ऐकतच राहा. तुझी कट देतो पाहिजे गवळीची. सॅल्यूट थोडं सॅल्यूटच करतो आता चांगला. म्हणून काय म्हणतात बघा. ओके बुवानी माझी कट दिली मस्त कट अगदी सुंदर कट. पण ते यमकात नाही बुवा तुमचं कट. यमकात नाही तुमचं कट. कसं नाही यमकात ते सांगतो तुला. सॅल्यूट करतो. आई मिकाना आहे ना. आई मिकाना आई मिकाना नाही दीडशाना. तुझी मस्ती आज मी जिरवतो. आज गोड बोलून राधे तुला तुझ्या हंडीवरती मी चढतो. म्हटलंय बुवा. तो उत्तर आहे का नाही. शेर अगदी देणार. टेन्शन नाही. माझं म्हणायचा उद्देश होता बुवा सामना तुमचा आणि आमचा असावा. काय म्हणतो तुझा माझा पहिल्यापासून उद्देश आहे. सामना तुमचा आणि आमचा असावा. मध्ये लुडबुड करणारा दुसरा चमचा नसावा. हे माझं म्हणणं होतं पहिल्यापासून. तुझ्या भीममध्ये एकटा बोल येऊन तुला आडव्यानी बोलता येतात ना. तुला बोलता येत नाही. लोकांना सांगता येत नाही बाकीच्या गोष्टी. नाही तर त्या टोपीवाल्याला सांग आडव्यानी बोल. एवढा बोलता येतो ना. बघ कशी
बाईची मग सोडा की टोपीवाले दाजीबा घेणार थोडं पुढे घेणार तर बघा घरात कोणी नसताना आपण दोघेच घरात असतं मग नवरा कुठे गेला आपण दोघेच घरात असताना या फटीतून वाकून घुसताना वा तुमचा यमक काय पाहिजे होतं धुताना यमक हिला पाहिजे होता दारी दारी धुताना पाहिलं हिला मी निजवताना मग चांगली येते तो इसको कटिंग कैसे करते देखो तुम्हाला लय जमते ना हिंदी तुम्ही सॅल्यूट करत राहा फक्त आयुष्यभर इंग्रजांची चाकरी करत राहा राजकारणाबद्दल काय बोललास राजकारणावर काय उपटलीस राजकारणाची सांग काय राजकारण बोललास काहीच नाही बोलला उत्तर एक गवळणीचं पाहिलं काय म्हणतो आता दुकाना लहान नाही रे एक अंडीला एक बडी आहे उत्तर कसं म्हणते कटिंग कशाला म्हणतात म्हणून मी काय म्हणतो माझा काटा पाणी पण मागत नाही तुझ्या आधी लई गेले मग आता दुकाना लहान नाही रे अरे मुतून गोदड्या भिजवताना राधा म्हणते राधा कारण राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती अनेक कार्यक्रमात मी सांगितलंय आणि तू निजवताना कुणाला पाहिलेस राधा तर काही नवऱ्याला निजू शकत नाही नवरा काय लहान नाही मग राधा तिच्या जर मुलाला निजत असेल तर त्याचं नाव येऊन सांग ए बुवा टोपीवाल्या सांग येऊन काय बोलतोस तुला काय चालायला पाणी रातभर खेपा तुझा पगार किती तुझी उंची किती मी बोलतोस किती मी एवढा पगार भेटतोय तेवढाच बोल जास्त बोल नको गाडी ठेवणार नाही शिल्लक कधी उभारणार नाही आयुष्यभर राहतात सचिन उभा म्हणतात मला लक्षात ठेवणे म्हणून उत्तर आहे गवळीचं आता दुकाना लहान नाही रे अरे मुतून गोदडी भिजवताना हा म्हणतो एकदाच पाहिलं ना बऱ्याच वेळा पाहिलंय मी आई तुझी तुला निजवताना बऱ्याच वेळा पाहिलंय मी आई तुझी तुला निजवताना देतोय मी चांगलं इसको कहते कटिंग बुवा तू एकदाच पाहिलंस आणि ते कुणाला निजवताना पाहिलंस ते आल्यावर सांग राधा नवऱ्याला निजू शकत नाही नवरा मोठा आहे तिच्या पोराचं नाव सांग पोरीचं नाव सांग तिला निजवताना पाहिलं पण कानाला बऱ्याच वेळा राधेनं पाहिलेलं आहे त्याच्या आईने निजवताना इसको कटिंग कहते बुवा ए तुझं काम नाही ते तू टोप्या लाव लोकांना फक्त इकडं साखर देऊ समजलं काय आणि म्हणून पहिलं गाणं आहे चलो इसको रामायणामध्ये म्हणतात है ना कसा उचलला रामान
सगळे शिक्षित आहात, मग तुम्ही एवढे अशिक्षित कसे काय? अहो तुम्ही बाईला बोलायला पाहिजे, पुरुषाला कसे बोलता? गर्व झाला या बुवाला कसं म्हणणार? बाईला म्हणा, बाईला म्हण, बुवा नको म्हणू, बुवाला माझं तुलाच लागतोय तो. गर्व झाला मला नाही, बाईला म्हण. बुवाला कसं म्हणशील? येणारच काय तू? अरे बुवाला कसं म्हणशील तू? मी बाई आहे, आज बाई आहे मी. मग गर्व झाला बुवाला कसा म्हणशील तू? येत्या तो रामायणात देतो कटिंग बघ कशी ती. हा बाजाराला लागू नको, तुझा महाभारत काढीन मी तो. हा आणि म्हणून 1 तारखेला आहे अर्धा जे काय राहील शिल्लक बाकी मुर्तवडा काढीन, तुझा मुर्तवडाच करतो बघ असा तो. म्हणून चला वरती ऊपर लगांगे थोडा खाली चलते ऊपर वो कोण दिखाई घ्या. चूड़ी मजा न देगी, कंगन मजा न देगा. अरे चूड़ी मजा न देगी, कंगन मजा न देगा. तेरे बगैर साजन, तेरे बगैर साजन, ये सावन मजा न देगा. अरे माकडाला कशाला बघ, माकड तुला बैल, तुला गाढव काय रेडा आणखीन सगळं काही करून जाणार आहे. फक्त बघ उत्तर द्यायचं, फक्त रामायण देतोस ना, रामायण देतो तुला, चल. अरे मग माकडाला कशाला एवढ्या अटीतटीत? अटीतटीची वारी आहे. प्रधानजी थांबा तुम्ही सगळ्यांनी, मी एकटा बघतो, हा एकटा सच्चून मारणार आणि आम्ही इथं हलवा आलोय फक्त बाई, एकटा सच्चून मारणार. अरे मग माकडाला कशाला एवढ्या अटीतटीत? अरे अडकून शेपटी मरशील, अडकून शेपटी मरशील लाकडाच्या या फटीत. माकडाला कशाला एवढ्या अटीतटीत? कशाला एवढ्या तीत असतोय. तुला तोंड टाकवा जागा ठेवणार नाही मी, अशी बारी करू. हा परत यायला इथं उमका नाही व्हायची, अशी बारी करू शकतो. सोडला शक्ती तुला सोडतच आणलाय, जवळ 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 सोडलेलाच आहे. आणि मी सांगतोय मी बघ, अहो उद्या मेलं तर माझी शेवटची बारी नाही का आजची? उद्या भरावच आहे का? हा
काय यमदेवाकडनं काय तिकडनं 100 वर्षाचा बॉन्ड पेपर घेऊन आलाय मी म्हणतोय ना, प्रत्येक वेळेला म्हणतो माझी आजची शेवटची बारी आहे. उद्या मेलो सकाळी तर करील वारी बोल हा टोपीवाला कसा काय आलाय मोठा बॉन्ड पेपर घेऊन आलाय 100 वर्षाचा असं बोलतो. बघा ना काय बोलायचंय काय समोरच्या शहराला बुवा मान द्यायला शिकाव. तुमचा मान राखतोय मी सगळ्यांचा. मी बुवाला तुमच्या बुवाला काय तुमचा बुवा हाकालतो का काय करतोय नकालतोय तर मी बोललो नव्हतो. तुम्ही जमून सांगितलं लोकांना आणि मला हे पाहिजे होतं की तुम्ही आठ गाणी गा हे माझं म्हणणं आहे. नाही तर त्याला द्या बोलायला. काय चुकीचं आहे याच्यामध्ये चुकी नसेल काय तर बोला ना, समाजाला सांगेल मला. आणि म्हणून पुढचं गाणं आहे का हे टोपीवाले आहे चढून इसको देंगे थोड़ा सा टोचन गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चुड़िया या मुझे लगाना पाहिजे चुड़िया 2-4 लई आहे ना सवय म्हणून गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चुड़िया अरे अपना बना ले मुझे बालमा. प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. त्याच्यामध्ये कशाला येतोस तू माकड तोंड्या हेच मला म्हणायचं आहे. मग विषय शास्त्र आधारित गाणार. ऐनाला किंदी जाणार कोण आहे हा विषय शास्त्राचं गाणार. बघा पहिला विषय दिलाय तुला रामायणातला हा पण ऐक कसा आहे तो घेतो तुला बरोबर आहे ना. गाढवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी पाहिलेलं आहे. गाढवाचं लग्न बघितलं ना. तो प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. अरे प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. पण जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. जमेल का तुला हे सांग गाढवा. एका रात्री 7 ताळाची तांब्या पितळीची माडी जो बांधेल तो मुलगा गाढव जरी असला तरी माझी पोरगी लग्न करेल. गाढवाचं पिक्चर तुम्ही पाहिलेलं आहे का नाही. एका रात्रीमध्ये लागतील बांधाया माड्या म्हणजे कधी नाही घडलं म्हण तसंच गाढवा. त्याला बडवा पहिला जमेल का तुला हे सांग गाढवा. अभि ऐको नंदी ऐका. निधानेश्वराचं मंदिर आहे. निनादेश्वराचं मंदिर आहे. पार्वती काय म्हणते शंकराला ऐका काय म्हणते ऐका. बुवा तुम्ही पण ऐका. आहे ना माकड झाला गाढव झाला आता बैल ऐका. बैल कसा असतो
तो सब देंगे हम ऐसा ऐसा म्हणणार म्हणून राष्ट्रीय भाषा आहे माझी तू सॅल्यूट कर मला फक्त म्हणून वरती 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 तुम क्या जानो मेरे दिल में तुम रहती हो धड़कन की तरह अरे यार बदलना जाना पुढचं तुम्हाला सगळं ठाऊक आहे तो काय म्हणायचंय बघा ती आधी माया म्हणते शंकराला काय म्हणते बघा वा तुम्ही पण ऐका तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे टोपीवाला नाही सांगत ठीक आहे बसू आहे ठीक आहे नवशिके आहेस तू म्हणजे ठीक आहे आमच्या समोर ठीक आहे तो ठीक आहे म्हणून ठीक आहे तू नवशिके आहेस ऐक ना मी कसा विषय देतो तो बायको सांगते जरा मधनी विचार करा आधी माया म्हणते शंकराला बायको सांगते जरा धनी विचार करा अहो बोलायची बोलायची आणि चालायची करा सवय मैलाची कसे आता लोक गाडीवाले सगळे झाले सायकल कोण चालवीत नाही पोटा वाटली सगळ्यांचे बघा इकडं मग ती पार्वती म्हणते शंकराला आता तुम्ही चालायची बोलायची व्हायची सवय करा हो तुम्ही या नंदीवर किती दिवस तुम्ही जागणार किती दिवस करणार तुमचं पोट वाढत बॉडी वाढत चालली तुमची नवरा बायको म्हणते नवऱ्याला विषय कसा म्हणतो बघा बुवा हा इसको कहते सचिन बुवा अरे हमारा काटा पाणी बी नाही मागेगा बुवा लक्षात टोपीवाल्याला सांग तुझ्या ये मुहूर्तवड्यात परवा म्हणून बायको सांगते जरा अहो धनी विचार करा अहो बोलायची चालायची करा सवय मैलाची आणि सोडा पहिली संगत या नंदी बैलाची सोडा पहिली संगत या नंदी सोडा पहिली संगत या म्हणून सांगतो अंतर आम्ही मुद्दाम ऐकून दाखवतो ठेवतो कारण वेळ नाही तेवढा लोक कंटाळतील माझी मला लोकांची काळजी आहे तुझी नाही आबाशेठ शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय आबांनी या 100 रुपयांपेक्षा सर्वप्रथम मला 5-10 वर्षापूर्वी मासाळगावात सुद्धा कार्यक्रम केले मासाळगावात सुद्धा लोक आलेत अशोकदादा आमचे सुकाम या ठिकाणी आमचे अशोकदादा पाटील यांच्या घरात मी कार्यक्रम केलाय लोकांना विचार मी कसा बोलायचो हा म्हणून म्हणतोय उगाच माझ्या वाटेला जाल तर मग आबरू काढून घ्या सगळं शब्द सांगतोय म्हणून देऊ का अजून एक इंजेक्शन ताकदीचं तुम्हाला देऊ देंगे चलो एक कला
300 आले, 300 आले, 300 आले. अगं 500 आले ना, त्या शिकवणला हागवण लागत. हे बघ बुवा, 500 येतात तेवढेच सांगतो. 300 आले, 200 आले. एवढा कुतायची काय गरज आहे? मर्शिनला खाली हाकशी ना, एवढा कुतायची जरूर काय तुला? काय म्हणजे काय? काहीतरी आपल्या वडाची साल कुठेतरी आंब्याला लावत जायचं बुवा. लक्षात ठेवा, तुमचा आदर राखतोय, लक्षात ठेवा. अजून भाषा बघा कशी आहे. मी तुम्हाला अजून फालतू बोललेलं नाही अजून शकतो. याच्यापेक्षा खाली जाऊन बोलणारे शाहीर आहे, पण आपल्याला ते करायचं ना, आपल्या रक्तात नाही ते. आणि म्हणून मी शक्ती तुला सोडतोय. आपल्या आई बहिणीची उदरणे काढून मला पैसे कमवायचं नाही, म्हणून मी शक्ती तुला सोडतोय. मी सांगितलं लोकांना. आणि एवढाच फक्त गणपती शिजन बस संपला कार्यक्रम आपला. म्हणून सांगतोय मी कंटाळलेला आहे शक्ती तुऱ्याला या, म्हणून म्हणतोय काय म्हणायचं तिथं नको त्या टिवल्या बोल्या करू नका. त्याच्या आम्ही भी घालत नाही असल्या टिवल्यानं. तुम्हाला इथं येऊन काय करायचं? इथे करा. आता बघा, आता बघा, असं करायचं येऊन ते आम्हाला जमेल. 500 रुपये आले आम्हाला ना, तुमच्याकडून लाख लाख धन्यवाद. दादांची फरमाईश आहे. माझं गाणं युट्यूबला आहे, माझे अनेक गाणी आहेत मित्रांनो. लोकांनी अजराबाद ठेवले. सचिन बुवाना माझे शिष्यमंडळ सुद्धा आहेत. पोरं ही चांगली गातात, सुंदर गाणारी पोरं तयार केले. मी माझ्या खुर्चीला चिटकून बसलेला ना आमदार खासदारासारखा. माझे वारसदार तयार केले. 1 नाही 2 नाही 4 5 आहेत असते. त्यांच्याशी पहिली कर मारी, त्यांना हरव आणि मग सचिन बुवाकडे ये. कळलं काय? माझा वारसदार मी तयार केलेला आहे. मी एकटा नाही तसा. मी खुर्चीला यांच्यासारखा चिटकून बसलेला नाही. हे मी सांगितले लोकांना. माझे वारसदार तयार आहेत, चांगले गातात, सुंदर गाणारी पोरं आहेत. आणि म्हणून त्यांची शेवटची फरमाईश आहे पोवाडा. आता बुवाना पोवाडा देऊ का आपण? आता हा पोवाडा ऐकील काय? टिंब बक्षीस झालंय. फरमाईश आहे. माझं गाणं तुम्ही युट्यूबला ऐकलेलं आहे. पोवाडा देणार आहे निश्चितपणे, 100% देतोय. काळजी नका करू. बक्षीस आलेलं आहे त्यांचं. 1001 रुपयांचं बक्षीस आहे. पोवाडा गातात बाबा. आबांची फरमाईश आहे. मला ज्याने आणलं खरोखर या संगमेश्वर पाट्यामध्ये, खरोखर आबांचा विषय तशा ऋणी आहे. आजही कधी आलो ना तरी मित्रांनो, आजही त्यांची जी सगळ्यात पोरांनी माझ्या पाहिली, त्यांची जी म्हणजे माझ्यासाठीच नाही, बुवासाठी पण त्यांनी केलेली आहे. माझ्या एकट्यासाठी नाही. ही सगळी त्यांची तळमळ. बुवासाठी पण त्यांनी तळमळ आहे. आणि ही तळमळ आहे. आणि या तळमळीसाठी न पैसे सांगता आलेलो आहे. बुवा पैशाचा विचार करून मला चांगला पगार आहे. लोकांना मी सांगतो, लोक बुवा म्हणतात मला सांगू नका तुम्ही असं. मी सांगतो मला चांगला पगार आहे. मला काय शक्ती तुला करायची गरज नाही मला पैशासाठी. मी हे करतोय कारण मला लाजेगजे करतात, मला लोक बोलवतात म्हणून करतोय. मला आवडतोय मी लोकांना अजून म्हणून करतोय. नाही तर सोडलाय शक्ती तुला सोडल्याच्या बरोबर आहे. आपल्याला नाही ते पटत आहेत सगळ्या गोष्टी. काही गोष्टी नाही मला पटत आहेत म्हणून मी म्हणतोय. आणि म्हणून बुवाना दादांची फरमाईश आहे आणि तुमची फरमाईश हे घेणार आणि कार्यक्रमाची सांगता करणार. टोपीवाले ऐका, लय खुणवतात मला तिकडनं. आता त्यांची आग झाली बुडाची. फक्त संध्याकाळपर्यंत आम्हाला जेवायचं आहे अजून, म्हणून म्हणतोय तो लगा के क्या मुबारक तुझे. मला तुमची फरमाईश, हो दादा फरमाईश तुमची. ये लेंगे, आम्ही लेंगेच. पैसा आहे ना तो लेंगे.
हे लेंगे बिंगे ह्याला समजत नाही. अरे ही भाषा माझ्या साध्या सामान्य लोकांना कळते म्हणून असं बोलतो मी. मला हिंदी 10वीला 78 मार्क आहेत, 12वीला 80 आहेत. 2 मार्क वाढवले बुवा. तुझं 2 चढले ते उत्तर आल्यावर. 12वीचा बघ दाखव तुझं सर्टिफिकेट. 10वीला 78 मार्क हिंदी आणि 12वीला 80 आहे. पण डबल आहे. मला हिंदी येत नाही असं समजू नको, पण माझ्या सामान्य माणसांची मी असा बोलतो. तुझ्यासारखा सॅल्यूट नाही कधी, लक्षात ठेव. हा म्हणून म्हणतोय काय म्हणतायचं बघा. धन्य झाला किला, धन्य झाला किला तो शिवा जन्मला. लेक जिजाईला, लेक जिजाईला, ओ लेक जिजाईला त्या खरा शोभला. धन्य झाला किला तो शिवा जन्मला, धन्य झाला किला शिवा जन्मला, धन्य झाला किला तो शिवा जन्मला, धन्य झाला किला तो शिवा जन्मला. लेक जिजाईला, लेक जिजाईला, लेक जिजाईला तो खरा शोभला. धन्य झाला किला तो शिवा जन्मला, शिवनेरी गडावरती दिव्यांची रोषणाई, दिव्यांची रोषणाई, दिव्यांची रोषणाई. पावन गड झाला हर्षाला मोठ नाही, हर्षाला मोठ नाही, हर्षाला मोठ नाही. रवी चंद्र सूर्य मारे, रवी चंद्र सूर्य मारे, काय सांगू नाव नाही, नाव नाही, काय सांगू नाव नाही. आनंद सारे झाले, आनंद काही नाही, सकाळ नाही, सकाळ नाही. शिवा तारले, सुप्रसा तारले, शिवा तारले, सुप्रसा तारले. लेक जिजाईला त्या खरा शोभला. धन्य झाला किला शिवा जन्मला, धन्य झाला किला शिवा जन्मला. लेक जिजाईला तो खरा शोभला, लेक जिजाईला तो खरा शोभला. धन्य झाला किला शिवा जन्मला, धन्य झाला किला शिवा जन्मला, धन्य झाला किला शिवा जन्मला, धन्य झाला किला शिवा जन्मला. धन्य झाला किला अरे तो शिवा जन्मला. मग सदा सर्वदा योग तुझा घडावा, अरे तुझे कारणी देह माझा पडावा. पायी छनन छनन छनन. अरे अजरामर गाणी दिले. सचिन भाऊ उद्या मेला ना, सचिन भाऊ उद्या मेला ना तरी दुःख नाही, गम नाही. माझ्या बायकोला पेन्शन भेटल, सरकारी नोकरी आहे. आणि माझ्या समाजाला आहे ना, माझ्या घराण्याला ते इटोबाचं सांगू नको रे राजकारण. तू मला माझ्या घरात माझ्या चुलीवर काय शिजतो आम्ही वास घेईन, तुझ्या चुलीला तू घे. आमच्या घराण्यात काय चाललंय ह्याच्यात तोंड तू घालायचा नाही. विठोबाच्या वडिलांचं नाव विष्णुभावांचं आग्रहण लावतो. तुला आवर्जून सांगतोय आमच्या घरात पडू नकोस, चपलीन मारेन तुला फाटक्या. तुझ्या पुरताच बोल, तुझ्या घराण्यापुरता बोल, माझ्या घराण्यात तोंड घालायचं नाही तू. आमच्यात काय चाललंय आम्ही आज भांडू उद्या गोडू, तुला घेणं नाही त्याशी. टोपीवाल्याला सांगतोय हा विषय परत नाही काढायचा. तोंड फोडी फाटक्यान नाही, धडशील नाही, चांगल्या भांडण नाही पडणार म्हणून म्हणतोय. आम्हाला त्याचा रागच आहे, चिडेच आहे त्या गोष्टीची. आमच्यात तुम्ही बोलायचं नाही बुवा. आमच्या घराण्याचा विषय, आमच्या घरातला विषय, आज भांडू उद्या गोडू.
हे तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही माझ्यापुरतं बोला, मला बोला तुमच्यात दम असेल तर, नाही तर तुमचा दम परवा काढी 1 तारखेला. तो छान 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 पायी वाग तुझ्या पैशाला छान युट्यूबला चांगलं गाणं आहे माझा अजिरामर करून ठेवलं गाणी. दादा दादा तुमच्यासाठी मी गाणं लावतो. मी परवा लागले, मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, बुवा लय राजकारणावर बोलतो ना, अरे लय पोट तिडकीने बोललेला आहे मी या राजकारणावर. बच्चू कडूंचं भाषण तुम्ही ऐकलं परवा, असू दे होता सप्टेंबरला आमदार, पण चांगलं बोललाय त्या दिवशी. मी पण असं बोलतो, परखड बोलतो. परवा पण बोललोय, 23 तारखेच्या शोला बोललोय, परत फरमाईश दिली 26 तारखेच्या कार्यक्रमात. फक्त गाणं ऐका आणि बक्षीस नाही आली तर मला सांगा, तुम्हाला शक्ती तुला सोडून देईल. काय म्हणायचं गाणं बघा. अरे सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते, सत्तेसाठी भरकटले हे हल्लीचे हो नेते, पण आज बाळासाहेब तुमची आठवण येते. अरे जर बाळासाहेब असते ना, अरे हिंमत नव्हती रे, कोणाच्यात हिंमत नव्हती. पण मला हे बोलायचं नाही, कारण आमच्या कॅमेरा लागले आहेत सगळे. वो असा बोलतो, वो असा बोलतो म्हणून. पण मी बोललोय परवा पण, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते. एक मतला और सुनेंगे. मी परवा लावलाय परवा. बघा विषय पटला तर बोलायचं, फिर बक्षीस द्यायचं. हा म्हणतोय बघा हो जमुनी माकड, अहो जमुनी माकड केलं सेनेचं तुकडं. तो मार्मिकच बोलतो सचिन बुवा, जे हृदयात घुसेल बाण बुवा तुझ्या 2-4 घुसवलेत तुझ्या. काय लवकर निघायचं नाही 1 तारखेपर्यंत, काळजी नको करू, तुझी भाऊस पुरी करी. जमोनी माकड केलं सेनेचं तुकडं, नव्हती कुणाच्या मनात शंका, पण माकडाच्या हातात दिलं या खोलीत तो जाळून टाकील काका. रावणाच्या सेनेला जमवली माकडं, रामाने जमवली होती माकडं, गेलं सेनेचं रावणाच्या सेनेचं तुकडं. तुम्ही काहीतरी वेगळं समजा, मला लई भीती वाटते मित्रांनो. हो हे सगळं मोबाईल राहील सगळा हा युट्यूबला, मला त्याची लई भीती वाटते, म्हणून सगळं सोडताय, काय चुकीचं नाही करताय म्हणून म्हणतोय. चला बारी संपवतो, मला फेरीसाठी शुभेच्छा, मूर्तवण्यातल्या बारीसाठी शुभेच्छा. तुम्ही सगळं घेतलं तुमच्या दम असेल तर बोला, हा कदम आहे नावाचा. बुवा तुझ्यात दम असेल तर बोल, हा कदम आहे. तुम्हीच म्हटले घेणार म्हणजे का, तुम्ही देणार तर आम्ही घेणार. अरे हो जाने दो, हो जाने दो, तुमची
त्या बुवाला राहू द्या मागं. धन्यवाद धन्यवाद दादा, तुमचे लाख लाख आभार. सर्वांचं प्रेम आहे मित्रांनो, प्रेमासाठीच राहतोय. मला पैशाची किंवा याच्याची गरज नाही हे करायची. प्रेमापण खातर तुमच्या राहतोय. तुम्ही जोपर्यंत बोलवाल तोपर्यंत येणार. आबा बोलवतील तोपर्यंत येणार. कसं तरी सुट्टी बिट्टी टाकून येईल, साहेबाला सांगून येईल काहीतरी. कोणाला तरी आजारी पाडीन येईल. नाही चलो चलो हो जाने तो, बोला आरती करू द्या.